या मोठ्या पिल्ल्याला बारकी पिल्ले पण चावत होते. चला तर मग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो पुढे काय झालं ते. तर जय महाराष्ट्र भावांनो, सकाळी सकाळी पिल्लांना बाहेर सोडलं, मोठी डायरेक्टच बाहेर जातात आता, त्यामुळे बारक्या पिल्लांना आतमध्ये मोकळं सोडलेलं. यांना थोडंसं पीठ ठेवलेलं, पांढऱ्या डोक्याचा बघा कसा घेऊन पळतोय ते. त्यानंतर आपण बारक्या पिल्लांना आज गुळाचं पाणी ठेवणार होतो, बारक्यासोबत मोठ्यांना पण ठेवणार होतो. अशा प्रकारे गुळाचं पाणी मिक्स करून घेतलं आणि पिल्लांना प्यायला ठेवलं आणि नंतर जायचं होतं व्हिजिटला गेल्यावर डॉक्टर कसला विचार करत होता ते मला पण काही समजलं नाही. त्यानंतर इथली व्हिजिट वगैरे केली आणि नंतर आलो घरी आल्यानंतर आपले मोठे पिल्ले बघा मोकळे सोडलेले कसे उकरत बसले ते बघा. त्यानंतर यांना थोडा वेळ मोकळं खेळायला दिलं आणि नंतर यांना कांद्याची पात कापून टाकायची होती आपल्याला. कांद्याची पात कापायला घेतली तोपर्यंत त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली. कापाव म्हणलं तेवढं त्यांची गर्दीच काय मावाना मध्ये मध्ये करायला लागली. नंतर कापताना लय हळू कापावं लागत होतं कारण एखाद्याचा पाय वगैरे कापायची भीती वाटत होती. जेवढे कापलेले तेवढे यांना खाऊ दिले आणि नंतर कापून टाकली. त्यानंतर संध्याकाळी जायचं होतं आपल्याला व्हिजिटला जाताना दुसरे नंतर काही व्हिडिओ काढलेला नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच आपल्याला फॉलो करून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये.